नमस्कार. आज आहे नवचैतन्याचा तिसरा दिवस. आज आहे राखाडी कलर, म्हणून मी राखाडी कलरची साडी घातलेली आहे. आज मी इथे गुलाबाच्या फुलांची माळ घेतलेली आहे देवीला वाहण्यासाठी. मला खरं निळे फुलं हवी होती आज, पण निळे फुलं मी बघितली कुठेच मला मिळाली नाही. म्हणून म्हटलं चला आता मग काय करणार ना, गुलाबाची फुलं मिळाली तर गुलाबाची फुलं घेऊन आली. नातवंडांना सांभाळते ती आजी, घराचं बघते ती आई, सांभाळून घेते ती काकू, वाद मिटवते ती आत्या, आयुष्यभर साथ देते ती पत्नी, प्रसंगी आईची जागा घेते ती मावशी, या सर्वांना नात्यानिशी हाक मारते ती मुलगी, अंगणात बागडते ती नात, आणि सुखदुःखात हजर असते ती बहीण. तसं बघायला गेलं तर हीच ती देवीची नवरूपं आहेत की नाही? काय वाटतं तुम्हाला? मला तर असंच वाटतं. आता मी आता आरती वगैरे केलेली आहे, पूजा झाली. आजचं देवीचं रूप आहे चंद्रघंटा. आज दुधाचा नैवेद्य होता आणि निळे फुले होते. दुधाचा नैवेद्य वगैरे दाखवला, घटाला पाणी घातलं, प्रार्थना केली. हे गिरिनंदिनी विश्वकी स्वामिनी नंदी गण तव शरण रहे, विंध्यगिरी पर रहने वाली इंद्र देव तव नमन करे, भगवती गौरी शिव अर्धांगिनी जग का नित्य उद्धार करे, जय जय माँ महिषासुर मर्दिनी हम तेरा जयकार करे. अशा पद्धतीने पूजा, आरती, पाठ, पठण सगळं झालेलं आहे छान मस्तपैकी. कापूर वगैरे लावून देवीला आरती वगैरे दिली. आता फराळाचं बघावं लागेल काहीतरी. 3 दिवस कुठे निघून गेले कळायला सुद्धा नाही ना. इथे मी पटापट आता कोबीची भाजी करणार आहे, हरभऱ्याची डाळ घालून घरातल्यांना, बाकीच्यांना. माझा तर आहे उपवास फराळाचा, नंतर बघू म्हटलं. आज काय फराळ करण्याची इच्छा नाही आहे एवढी, संध्याकाळीच करू फराळाचं. पण आता कोबीची भाजी, पोळ्या डब्याला द्यायचं आहे. हरभऱ्याची डाळ, काळा मसाला, थोडा लाल मिरची पावडर आणि हळद. हरभऱ्याची डाळ टाकून मीठ टाकून घेतलं, छानपैकी मस्त वाफवून घ्यायची भाजी. पटक्यात होते लवकर. झाली माझी भाजी पण इकडे रेडी. आज दुकानातच पेरू आणले आणि खाल्ले फक्त, बाकीचं काही खायची इच्छा नव्हती आज. आता संध्याकाळचं सकाळी काही खाल्लेलं नव्हतं, म्हणून आता मी राजगिऱ्याचा शिरा करणार आहे. राजगिरा थोडासा जाडसर दळून घेतलेला आहे मी. काजू बदामाचे काप करून घेतले. इथे थोडासा गूळ घेतला, जेवढा लागेल तेवढा, आणि त्याचं पाणी उकळत ठेवायचं आहे. ते पाणी उकळायला ठेवलं. इथे तूप टाकून घेणार आहे, जेवढं लागेल आपल्याला तेवढं. त्यामध्ये काजू बदाम टाकून मस्तपैकी ते छान फ्राय करून, नंतर ते राजगिऱ्याचं पीठ टाकलं, ते पण लालसर भाजून घेतलं मस्त. आणि मग जे उकळतं पाणी आहे गुळाचं ते टाकून घेतलं. खूप छान लागतो हा शिरा. मस्त झाला आपला रेडी शिरा. भेंडीची भाजी केली, भाजणीची भाकरी केली, शिरा, आणि इकडे काय मलई बर्फी. हे आहे आजचं असं संध्याकाळचं. कारण की संध्याकाळी उपाशीने झोप लागत नाही अजिबात, म्हणून दिवसभर उपाशी राहिलेलं चालतं. चला तर मग भेटूया पुढच्या